बॉल द्या, बॉल बॉल बॉय. चला मुशर्रफ वॉरियर्स आपला 12वा प्रतिनिधी येऊ द्या. तो आलाय का त्याला पाठवलाय? पाठवलाय. कारण 12वर राहण्यासाठी लीग मध्ये कधी कोण तयार नसतो यार. काय 12वर राहायचं? पाठवला तर मग काय नाईलाजच होतो. आता कुठे थोडीशी गरमी कमी झाली. आता कुठे थोडी गरमी कमी झाली. काय बाकीच्या गोष्टी कशा बघता? 2-2 का 4-4 बघाल. आज थोडीशी जबाबदारी घेऊन बघा. पाणी त्या साईडला आहे. हा मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट केली, तो आलाच नाही अजून. काय करणार आम्ही तरी आता? मागच्या मॅचचा दुसरा जो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच बबुल. सागर पाटील यांना विनंती आहे की बबुल भगतला आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचे आणि आत्ताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यकीनन देखा जाए तो बल्लेबाजी करते हुए यहाँ पर मुशर्रफ बॉयज और इनके विरोध में रहेगी त्रंबक जोमा ठाकुर यानी टीजेटी. एक बड़ा नाम. जब देखा जाए तो आईसीपीएल फाउंडर रहेंगे अमरजीत ठाकुर साहब. उनकी यह टीम रहेगी टीजेटी और उनके विपक्ष यहाँ पर मुशर्रफ बॉयज यानी कि हलीम. और पहले ही गेंद पे विराज के बैट से आता हुआ यह विराज चौका. ऑल ओवर फुल टॉस गेंद थी. यकीनन फील्डर उस गेंद के पीछे भागते हुए, लेकिन 2 रन यहां पर चुरा लिए गए हैं. हेलो. 2 गेंदों में 6 रन. बेहतरीन यहाँ पर बल्लेबाजी. पहले 2 गेंदों में बल्लेबाज विराज यहाँ पर हावी होते हुए गेंदबाज फिर से एक बार जड़ में फेंकी हुई गेंद खुद के फॉलो थ्रो में यहाँ पर पकड़ने का फैसला किया गेंदबाज ने. 3 गेंदों पर यहाँ पर आते हुए 6 रन. गेंदबाज फैजान अपनी ओर से पहली और टीम की ओर से पहली और लेकर यहाँ पर आते हुए फैजान. यहाँ पर देखा जाए तो अमित भगत यानी कि बबुल जो खुद आयोजक है, आयोजक कमेटी में है, मैच जीतने के बाद उनका हौसला, उनका जो रुतबा है यहाँ पर बढ़ते हुए देखा जाए तो हतेरा टाइगर से खेलते हुए यहाँ पर आज के दिन में पहली मैच खेली गई और उस मैच को जीतने का उन्होंने विक्रम यहाँ पर चार गेंद और 7 रन. लेकिन देखा जाए तो लाला एक बड़ा नाम, तहलका मचाने का इनका है काम. वही लाला ऑन स्ट्राइक मैच कल ही नाइट टूर्नामेंट में अच्छी बल्लेबाजी करने की यहाँ पर रन आउट रन आउट रन आउट. विराज करते हुए यहाँ पर गलती पॉइंट के क्षेत्र में यहाँ पर बढ़िया क्षेत्र रक्षण करते हुए यहाँ पर लक्की. यकीनन देखा जाए तो नए बल्लेबाज यहाँ पर आते हुए संतोष पाल जिनके टीम में खेलते हैं जावला है उनके ओनर. टीम का नाम रहेगा करिश्मा 11 और उनके साथ हमेशा बल्लेबाजी करने आते हुए यहाँ पर बबुल भगत मेरे साथ कमेंट्री बॉक्स में बैठते हुए. फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार रहेंगे. गेंदबाज स्ट्राइक पर रहेंगे. लाला ओ जड़ में डाली हुई गेंद. ऋषि गेंद के नीचे आएंगे. बहुत ही बढ़िया गया यहाँ पर फील्डिंग करने का मुजाहिरा, लेकिन थोड़े से वहां पर फंबल होते हुए इसी बीच 2 रन चुरा ले गए हैं और इस
2 रनों के बदौलत यहाँ पर होता हुआ इस ओवर का खात्मा। 1 ओवर के समाप्ति पर स्कोर कार्ड पर लगते हुए 9 रन 1 विकेट के नुकसान पर। जो अगर बबुल देखा जाए तो आपके टीममेट संतोष इस वक्त बैटिंग पर आएंगे। देखा जाएगा तो बड़े शॉट्स खेलने का उनकी इसमें एक्सपीरियंस है और थोड़े से कप्तान नाखुश रहेंगे। हलीम पहली विकेट अगर रन आउट में आती है तो कोई भी कप्तान उससे नाखुश रहेगा। यकीनन देखा जाए तो अपनी ओर से पहली और टीम की ओर से दूसरी ओर यहां पर लेके आते हुए परमेश्वर ऑन गेंदबाजी मार्क। स्ट्राइक पर रहेंगे एक हार्ड हिटर बल्लेबाज संतोष, जिनमें काबिलियत है इन ओवर में बल्लेबाजी करने की, वही संतोष। यकीनन देखा जाए तो टीजेटी टीम जिन्होंने पूरी तरीके से गेंदबाजी अपने कब्जे में लेकर रखी हुई थी। देखा जाए तो महेश पवार रहेंगे, अनिकेत पाटिल रहेंगे, इनके जैसे गेंदबाज जिस टीम में रहेंगे उस टीम को किसी भी प्रकार की गेंदबाजी में कमी नहीं रहेगी। महेश पवार के बारे में अगर बात किया जाए तो 40+ के रोडपाली टीम से बिलोंग करने वाले ये प्लेयर एक बेहतरीन गेंदबाज है, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है। इनके अंदर एक स्विंग गेंदबाजी करने की मिचेल स्टार्क के नाम से उन्हें संबोधित किया जाता है रोडपाली टीम में। वही महेश पवार इसी टीजेटी टीम में खेलते हुए दिखेंगे। फिर से एक बार बड़ा प्रहार करने का प्रयास, लेग साइड में जाती हुई गेंद, लेकिन इच बीच 1 रन मुकम्मल की जाती है। इस 1 रन के बदौलत इस वक्त स्ट्राइक पर आते हुए लाला, जिनका नाम पूरे इस आईसीपीएल में ऊपर के स्तर पर रखा गया था। देखा जाए तो इसी बीच जिस लाला का मैं नाम ले रहा था, लाला ने यहां पर किया सबका मुंह से यकीनन देखा जाए तो इस वक्त लाला ने गेंदबाज को ढो डाला। हलीम यहां पर बहुत ही बढ़िया बैटिंग करने वाले लाला को सपोर्ट करते हुए अपने टीम्स को दिखा रहे कि इस तरीके से बल्लेबाजी की जाती है, अपने को मैच दिखना है। तो हलीम पूरी तरह से अपने टीम को यहां पर प्रोत्साहन करते हुए देखा जाए तो अंपायर से मैं यहां पर निवेदन करना चाहूंगा कि स्पीड अप करवाइए, अभी भी 2 मैचेस खेलने बाकी है। तो किसी भी वक्त का यहां पर हम आपको कॉल देने का एक अनुमति देती है कि आप पेनल्टी दे सकते हो। फिर से एक बार नटराज मुद्रा में आकर यहां पर आता हुआ है ह्यूज एंड हैंडसम षटकार। यकीनन देखा जाए तो जो रुके वो लाला किस बात का, जो ना चल पाए वो लाला किस बात का। लगातार के दूसरे गेंद पर आता हुआ ये लाला का 2-2 6। यकीनन देखे तो गदर भाई की तरफ से लाला अगर इस गेंद पर 6 मारेंगे तो 500 रुपए का इनाम। इस इनाम के पीछे बड़े बड़े सुरमा। देखा जाए तो यहाँ पर अच्छी फील्डिंग कही जा सकती है। 1 रन चुरा लिया, 1 का दूसरी का तीसरे में यहाँ पर परिवर्तन करते हुए यकीनन स्कोर कार्ड पर ये 3 रन जुड़ते हुए। यकीनन देखा जाए तो यहाँ पर हमें आईसीएल कमेटी के ओर से आता हुआ ये सूचना, अगर आप किसी भी प्रकार की धनराशि लगाते हो तो उस धनराशि को कमेंटेटर के या फिर टीम कमेटी के पास जमा होना जरूरी है। उसके बाद में यहाँ पर अनाउंसमेंट किया जाएगा, सभी ने यह ध्यान रखना है। और एक कट एंड बोल्ड संतोष पाल जो बहुत ही
सस्ते में आउट होते हुए यहाँ पर हलीम के चेहरे पर यहाँ पर मायूसी देखा जाए तो अमन हीरा टीम से बिलोंग करने वाले फैज जिनके ऊपर लाखों की बोली लग गई थी, ये ऐसे बल्लेबाज है बबुल। देखा जाए फैज इस बल्लेबाज को बोली लगाने के बाद लगभग आधा घंटा आईसीपीएल में तहलका मच गया था। ऑक्शन के टाइम पर लगभग 1 लाख की बोली लग गई और उसके बाद किसके पास कितने पॉइंट बचे, 50, पूरा माहौल हिला देने वाला बल्लेबाज फैज थोड़े से यकीनन देखा जाए तो फैज एक बड़े प्लेयर, बड़े मंच के बड़े प्लेयर, देखते ही परमेश्वर भी यहाँ पर परमेश्वर यहाँ पर थोड़े से अपने रनर अप में चूकी करते हुए पे यहाँ पर देखा जाए तो जिस तरीके से हमने फैज के बारे में बातें की है, थोड़े से कंफ्यूज रहेंगे गेंदबाज परमेश्वर, लेकिन अच्छी गेंदबाजी करना जानते हैं गेंदबाज परमेश्वर, कमबैक करना जानते हैं। फिर से एक बार उठाने का प्रयास, अनिकेत पाटिल शेखर दोनों आएंगे 1 लाख रुपए के पानी में। देखा जाए तो कैच लपक लिया शेखर ने, 1 लाख की बोली लगाने वाले प्लेयर की कैच पकड़ ली है यहाँ पर 5,000 के प्लेयर ने। जिनसे आशा थी, अपेक्षा थी, वो फैज यहाँ पर अपने कप्तान को मायूस करते हुए। देखा जाए तो अभी भी एक तूफानी बल्लेबाज लाला नॉन स्ट्राइक पर एक घायल शेर की तरह यहाँ पर बैठे हुए दिख रहे हैं, जिन्होंने 2 लंबे 6 मारकर नॉन स्ट्राइक पर आकर बैठे हुए, लेकिन इस वक्त स्ट्राइक पर आना लाजमी रहेगा। 2 ओवर का यहाँ पर खेल होता हुआ समाप्त, स्कोर कार्ड पर लगते हुए 26 रन, 13 दूने 26 यानी कि 13। यहाँ पर गेंदबाज थोड़ी सी चूक करते हुए वाइड डिक्लेयर किया जाएगा। देखा जाए तो नए गेंदबाज रहेंगे अनिकेत पाटिल, जिनके नाम पर एक सीजन में 16 मिडन ओवर डालने का रिकॉर्ड है। वही अनिकेत पाटिल आइकॉन प्लेयर रहेंगे टीजेटी टीम के, यानी कि अमरदादा ठाकुर के टीम के। देखा जाए तो यहाँ पर जो आयोजन हो रहा है, इस आयोजन को पूरी तरह से सफल बनाने में जिनका बहुत महत्वपूर्ण योगदान है, वही अमरदादा ठाकुर। उनके नाम से यह टीम खेलती हुई, उनके दादाजी के नाम से यह टीम टीजेटी यानी कि त्रंबक जोमा ठाकुर क्रिकेट क्लब, और उस टीम से बिलोंग करने वाले उनके आइकॉन प्लेयर अनिकेत पाटिल, एक ही गांव से, एक ही क्षेत्र से यहाँ पर। लेकिन लाला थोड़ी सूझबूझ भरी पारी यहाँ पर खेलते हुए, उन्हें पता है अनिकेत पाटिल एक फिरकी के जादूगर नाम से जाना जाता है। नए बल्लेबाज मयूर, फिर से एक बार एक गेंद गिरने पर बाहर रुख मोड़ती हुई, यकीनन देखा जाए तो ये डॉट गेंद रहेगी। इस ओवर की अगली गेंद अनिकेत टू मयूर, एक अच्छे बल्लेबाज है अपनी टीम की ओर से मयूर। फिर से एक बार बड़ा प्रहार, गेंद आती हुई सीमा रेखा के नजदीक आता हुआ ये कैच रहेगा। ये विकेट रहेगा। यकीनन आपको अगर थर्ड अंपायर लेना है तो ले सकते हो, लेकिन कमिटी चेक कर सकती है। अंपायर ने यहां पर डिक्लेयर किया हुआ है कि एक बार चेक किया जाए।
फिर से एक बार आड़े हाथ से लेने का प्रयास, गेंद बहुत ही बेहतरीन यहाँ पर क्षेत्र रक्षण के हाथ जा सकता है, फाइन लेके दिशा में जाती हुई गेंद तत्पूर्वी यहाँ पर लेते हुए 2 रन। इन 2 रनों के बदौलत टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 30 रनों पर, 4 विकेट के नुकसान पर। लेकिन इस बीच होता हुआ है ड्रिंक्स ब्रेक। यकीनन देखा जाए तो जिस गेंदबाज के बारे में मैं बात कर रहा था वही गेंदबाज महेश पवार ऑन अ बॉलिंग मार्क। देखा जाए तो इसके बाद एसके ब्रदर्स और ईगल चैलेंजर्स के बीच में एक घमासान युद्ध होता हुआ यहाँ पर दिखा जाएगा। इनिंग ब्रेक्स में इन दोनों टीम के बीच टॉस किया जाएगा। एसके ब्रदर्स और ईगल चैलेंजर दोनों टीम के कप्तान से मैं निवेदन करना चाहूंगा कि इसके बाद होने वाले मैच का टॉस करने के लिए टॉस बॉक्स में आ जाइए। इस ओवर के अगली गेंद डालने के लिए तैयार महेश पवार, स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज गोविंद। देखा जाए तो 2 गेंदों का खेल यहाँ पर होता हुआ समाप्त। स्कोर कार्ड पर लगते हुए 31 रन 31 ऑफ 4 विकेट्स। अभी भी आने वाली 10 गेंदें शेष। इन 10 गेंदों में अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी और यहाँ पर शुरुआत होती हुई एक गेंद जा रही है ईगल चैलेंजर के पवेलियन के पीछे आते हुए ये 6 रन। जर बघितलं तर MH46 CL5530 नंबरची कार रोडवरती लागलेली आहे। MH46 CL5530 टोचनवाला आलेला आहे, तरी गाडी काढवावी। टोचनवाला आलेला आहे MH46 CL5530 येलो प्लेटची गाडी आहे, स्विफ्ट डिझायर MH46। अरे विशाल विशाल नागेश खोमणे यांची गाडी आहे ती। तिथे लाईव्हच्या वायर्स आहेत, सो प्लीज त्या वायर्स वरती कोणी हात पाय किंवा गाडी नेऊ नये। आयोजकांकडून आपल्याला ही विनंती असेल। देखा जाए तो अगली गेंद फिर से एक बार यहाँ पर दिशा बदलते हुए महेश पवार, यकीनन ये वाइड रहेगी और इस वाइड के मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 39।
यहाँ पर थोड़े से महंगे घा साबित होते हुए गेंदबाज महेश पवार 40 प्लस के गेंदबाज है और इस गेंदबाज की सराहना करना चाहेंगे कि इस उम्र में भी इतनी बढ़िया गेंदबाजी करते हुए फिर से एक बार जड़ में डाली हुई गेंद मिड विकेट के सर के मिड ऑफ के सर के ऊपर से जाती हुई गेंद। देखा जाए तो गेंदबाज के गेंदबाजी पर कोई संदेह यहाँ पर स्थापित नहीं किया जाएगा, लेकिन यहाँ पर क्षेत्र रक्षक थे अनिकेत पाटिल, उनसे हुई थोड़ी सी चूक और गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर। मिचेल स्टार्क नाम से जिन्हें यहाँ पर पूरे रायगढ़ में पहचाना जाता है, वही गेंदबाज महेश पवार सर की उपमा, उन्हें फिर से एक बार उसी तरीके से गेंदबाजी वही क्षेत्र यहाँ पर चूज करते हुए गेंद थोड़ी सी घूमी, इसका फायदा यहाँ पर होते हुए देखा जाए तो एक रन लेकर स्ट्राइक खुद के पास रखने का यहाँ पर बड़ा निर्णय अल्लाह ने किया हुआ। इस एक रन के बदौलत टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 44 लॉस ऑफ 4 विकेट्स। मेरे साथी स्कोरर यहाँ पर दिखाते हुए 4-4 लॉस ऑफ 4 और 4 रन्स 4 ओवर्स 4 का पाड़ा यहाँ पर आता हुआ 44 4 विकेट लॉट्स और 4 ओवर कंप्लीट। यहाँ पर 4:44 यानी कि सब 4 का पाड़ा पड़ते हुए यहाँ पर हमारे मित्र ऋषि खुद घड़ी में देखते हुए कि ये जो कह रहे हैं वो सत्य है क्या। इस वक्त मैं बता रहा था उस वक्त का वक्त था वो, इस पहली गेंद पर अगर कोई बड़ा शॉट आता है तो रन और गेंदों में भी थोड़ी सी हलचल दिखती हुई। अपने ओर से पहले और टीम दूसरी और टीम की ओर से 5 ओवर लेकर यहाँ पर अनिकेत पाटिल फिर से एक बार और बड़ा प्रहार करने का यहाँ पर प्रयास, लेकिन अनिकेत पाटिल कोई चूक नहीं करेंगे। यकीनन देखा जाए तो हमें यहाँ पर प्रमुख अतिथि कक्ष में जिन्होंने यहाँ पर पूरे 3-4 दिनों से पिच बनाने में बहुत कड़ी मेहनत कर इस पिच को बनाया हुआ है, वही हमारे परम मित्र अमन लोहिया और उसी के साथ ही साथ पूरे रायगढ़ के वंडर बॉय यानी मिस्टर 360 परेश कड़के, इनका यहाँ पर परेश कड़के स्पोर्ट्स के नाम से यकीनन देखा जाए तो तुषार जाधव इन पर एक बड़ी बोली लगाई गई मैत्री स्पोर्ट्स की तरफ से, अगर 3 गेंदों में 3 6 मारेंगे तो 2200 रुपया का इनाम। फिर से एक बार अनिकेत पाटिल बड़ा प्रहार करने का यहाँ पर मंसूबा, लेकिन अंपायर यहाँ पर इशारा देते हुए लेग बाइस के रूप में यहाँ पर आती हुई 1 रन। इस बार स्ट्राइक पर रहेंगे गोविंद, जिन्होंने 1 6 बड़ा हिट मारकर अपने टीम को अच्छी स्थिति में लाकर रखा है। वही गोविंद अभी भी अनिकेत पाटिल की आने वाली आखिरी 3 गेंद आना शेष, मतलब इन 3 गेंदों में बड़े प्रहार करने होंगे, लेकिन गेंदबाज अनिकेत पाटिल, अंपायर इस वक्त हमारी तरफ मुड़ते हुए इस गेंद को वाइड डिक्लेयर किया जाता है और इस वाइड की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 46 लॉस ऑफ 4 विकेट 5 विकेट्स। अगली गेंद अनिकेत पाटिल टू गोविंद, बड़ा प्रहार करने का प्रयास। फिर से एक बार अंपायर को यहाँ पर शक भरी निगाहों से देखा जा सकता है, लेकिन अंपायर हमारे बहुत ही एक्सपीरियंस अंपायर, तकनीक से भरे हुए अंपायर
और इसी बीच ये डॉट डिलीवरी। ओ यहाँ पर होता क्या, आई विश यू मिस, आई विल डेफिनेटली हिट। यहाँ पर होता हुआ फर्नीचर डिस्ट्रॉय। और अभी यकीनन देखा जाए तो खुद कप्तान चले सीना तान हलीम शेख, अगर इस गेंद पर आएगा सिक्स तो कौन लगाना चाहेगा इस प्लेयर के ऊपर बोली, कौन लगाना चाहेगा पैसों का इसके ऊपर भरोसा। यकीनन देखा जाए तो अमित भगत 3 से होती हुई शुरुआत, अगर स्विच हिट यानी कि रिवर्स पर आप सिक्स मारोगे तो 1111 रुपए यानी कि चोबल एक्का, मारो छक्का जीतो चोबल एक्का। इस तरीके से अच्छे बल्लेबाज, एक धाकड़ बल्लेबाज खुद कप्तान आखिरी गेंद खेलने के लिए तैयार। और रन तो चुरा लिए, देख रहे तुषार भाऊ बैट कट से आती हुई एक रन। देखा जाए तो अनिकेत पाटिल, इन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है, 2 ओवर में 6 रन देकर 3 विकेट अर्जित करते हुए। इसी तरह से पहली इनिंग का खेल समाप्त। एक यहां पर टॉस लिया जाएगा, एसके ब्रदर्स वर्सेस ईगल वॉरियर्स, दोनों टीम के कप्तान से, ईगल चैलेंजर्स दोनों कप्तान से मैं निवेदन करना चाहूंगा, दीप और एसके वॉरियर्स के, एसके ब्रदर्स के कमलेश। देखा जाए तो 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 47 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 48 रन का टारगेट रहेगा। लो स्कोरिंग सामना अगर देखा जाए तो हमेशा एक फाइटिंग का सामना होता है। एसके ब्रदर्स वर्सेस ईगल वॉरियर्स, ईगल चैलेंजर्स, इनके बीच होता हुआ अगला मुकाबला। कमलेश और उनके अपोजिट में रहेंगे दीप। हेलो एसके ब्रदर्स और ईगल चैलेंजर्स के कैप्टन से मैं निवेदन करूंगा कि टॉस बॉक्स में आइए टॉस के लिए। डेड बॉडी में ले आओ। बघितली मी काल सर क्या सर? अमोल सर यकीनन देखा जाए तो मिस्टर 360 यानी कि परेश करके, ओनर ऑफ करके स्पोर्ट्स, इन्हें मैं आमंत्रित करता हूं। यकीनन देखा जाए तो लाइव अगर कवर होती रहे तो बहुत ही अच्छा होगा। देखा जाए तो परेश करके एक बड़ा नाम, बड़ा चेहरा, मिस्टर 360 करके स्पोर्ट्स के ओनर यहां पर टॉस करते हुए। टॉस होगा ईगल चैलेंजर्स और एसके ब्रदर्स के बीच में। टॉस किया जा रहा है यहां पर, टेल्स यानी हेड गिरता हुआ। देखा जाए तो
यस के ब्रदर्स ने यहाँ पर टॉस जीता हुआ है। मैं कमलेश सिंह से पूछना चाहूंगा कि टॉस जीतने के बाद आप क्या लेना पसंद करोगे? जैसे कि सुबह से सब लोग टॉस जीत के बॉलिंग ही ले रहे, तो हम भी बॉलिंग ही लेंगे। पहली मैच हुई थी, उस मैच में भी आपने बॉलिंग ही चूज की थी। एक्सपीरियंस में कुछ अलग बदलाव होगा? हाँ ज़रूर होगा। अभी थोड़ा सा हवा है, सुबह हवा रुक सी गई थी तो स्कोर ज़्यादा हो रहा था, लेकिन अभी कम स्कोर में भी अच्छा मैचेस हो रहे हैं। तो हमारी स्ट्रेटेजी वही रहेगी कि कम से कम स्कोर में उनको रोकने की कोशिश करेंगे। धन्यवाद यस के ब्रदर्स के कैप्टन कमलेश। इसके बाद में देखा जाए तो ईगल चैलेंजर्स के कैप्टन दीप, पहली मैच आप हारे हुए हो और इस वक्त अनफॉर्चुनेटली टॉस भी हार चुके हो, और टॉस हारने के बाद को आप नई रणनीति टारगेट तक हम धन्यवाद दीप। देखा जाए तो आप अच्छे बल्लेबाज हो। चले रुख मोड़ते इस वक्त मैच की तरफ में हमारे देखा जाए तो मैन ऑफ द मैच दिया जा रही है। दोनों ही एक ही टीम से खेलने वाले, ब्लैक शर्ट और अगर मैं परेश खड़से से थोड़ी बात करना चाहता हूं, लेकिन उन्होंने मना कर दिया है। मैं अगली इनिंग का चलचित्र करने के लिए फड़के सर से निवेदन करता हूं। हॅलो, धन्यवाद. सामना क्रमांक आता तुम्हाला पाहायला मिळतोय 6. दोन बलाढ्य संघामध्ये मुशरफ वॉरियर्स पक्ष त्र्यंबक शेठ जोमा ठाकूर क्रिकेट क्लब असा सामना आहे. लक्ष या मॅच मध्ये पाहिलं तर 48 धावांचा आहे. पहिलं षटक गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय संतोष पाळ, आणि त्याच्या समोर आहे अक्षय आणि ऋषिकेश प्रीत. एक बॉल एक धाव आणि अक्षय एक बॉल 0. पुढचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फुलटॉस बॉल गॅप मध्ये, आउटफील्ड फास्ट, बॉल जाईल सीमा पलीकडे दन दन करत. पहिला चौकार. मुशर्रफ वॉरियर्स 47 बनवल्यात, 48 धावा आता डिफेन्स करायचे आहेत. या स्पर्धेमध्ये पहिला सामना खेळत असताना दोन संघ पहिला विजय कुणाचा असेल, कारण या लीगच्या मॅचेस आहेत, त्यामुळे पहिला विजय तेवढाच महत्त्वाचा आहे. जरूर दुसऱ्या संधी तुम्हाला मिळतील, परंतु त्यामध्ये पहिला सामना जिंकला तर पॉइंट टेबल मध्ये तुम्हाला टॉपला राहण्याची संधी आहे. आणि टॉपचा फटका, फिल्डर आहे डाऊन द बॉल आणि फर्स्ट विकेट डाऊन. पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अक्षय बॅक टू द पवेलियन. हा पहिला आदरा मिळतोय बॅटिंग करणारी टीम जे 48 धाव्यांचा पाठलाग करते त्र्यंबक शेठ जोमा ठाकूर क्रिकेट क्लब या संघाला. बॉल अगदी ऑफस्टिकच्या बाहेर जवळजवळ 6व्या स्टंप वरती होता. बॉल सरळ उडवला होता, परंतु अगदी समोर गोलंदाजाच्या मागच्या बाजूला जो सुरक्षित क्षेत्र मानला जातो तिथे लॉंग ऑफचा फिल्डर धावत गेला आणि चांगला झेल टिपला. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर झाला. अक्षय बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनचा फलंदाज आदित्य पाटील. 48 धावा बनवायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रामदास शेळके प्रतिष्ठान टीमनं 59 धावांचा पाठलाग करत असताना सामना जिंकला, परंतु तिथे दमछाक भरपूर झाली होती. या मॅच मध्ये काय होणार आहे? इथे 48 धावा या संध्याकाळच्या 17 मध्ये सुरक्षित असतील का मुशर्रफ वॉरियर्स या टीम साठी? ज्यांना बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली जरूर केली, परंतु केलेल्या काही चुका त्या 50च्या आतमध्ये धाव फलकावरती थांबल्यात. त्यामुळे गोलंदाज जो पहिला ट्रम्प कार्ड आहे तो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. संतोष पाल खोलवर टप्प्याचा बॉल आहे, हलक्या हाताने मिड विकेटला ढकललाय एस के ब्रदर्सच्या स्टँड कडे, आणि तिकडे
एकच धाव, फिल्डर तैनात आहे. 6 धावा धाव पलकावरती लागल्यात. त्याच्यामध्ये एक चौकार आहे आणि एक फलंदाज माघारी परतलाय. त्यामुळे हे षटक दोन्ही टीमसाठी म्हणण्यापेक्षा मी म्हणेल मुशर्रफ वॉरियर्स या टीमसाठी चांगलं आहे. कारण एक विकेट आणि धावा फक्त 6च. बॉल आतापर्यंत 5 समाप्त झाले. शेवटचा बॉल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. पाल, ओ कमी गतीचा बॉल, कमालीचा बॉल आहे. डॉट बॉल, अपील आणि फलंदाज बाद. क्या बात है, अगदी सलामीचा फलंदाज ऋषिकेश प्रीत हा बाद होतोय. अगदी सॉफ्ट डिसमिसल. यष्टीरक्षकाचं कौतुक व्हायला हवं. यष्टीरक्षक आहे विराज. कमालीची फिल्डिंग आहे. ज्या पद्धतीनं डाव्या साईडला शरीराला झोकून दिलं. रिप्लाय ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता गोलंदाजानं टाकलेला बॉल अगदी सुरेख होता, परंतु ज्या पद्धतीनं फिल्डिंग केली एसटी रक्षकाने ती कमालीची होती. कारण त्या बॉल वरती विकेट नव्हती. विकेट मिळाली कशी ते तुम्ही पीटीसीच्या माध्यमातून रिप्लाय ऍक्शन मध्ये पाहू शकता. आता येणारे 24 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. त्यामुळे हे षटक फार निर्णायक आहे. असं नाही की 48 धावा बनवायच्यात म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या सत्रात आरामात धावा बनवू शकतात. आता अनिकेत पाटील ज्यानं गोलंदाजी करत असताना मुशर्रफ वॉरियर्स टीमला 47 धावापर्यंत ज्याने थांबवलं, तो महत्वाचा गोलंदाज तो आता बॅटिंगला आलाय. कॅप्टन आहे, स्वतः संघनायक आहे. त्यामुळं जबाबदारी. यस, रज्वल्ला उर्फ मनबड, मनकवडा असंही म्हणू शकतो आपण. मनातलं जाणतोय म्हणजे. गोलंदाज तयार आहे. सेकंड पॉवर प्लेचं षटक आहे. द्वितीय षटक आहे. त्यामुळं आता 24 बॉल 42 ची गरज आहे. 42 ला उलट केले की 24, 24 ला उलट केले की 42, असं समीकरण. पहिला बॉल प्रेशर पंचावरती नाहीये. अगदी इकडे भरपूर टेन्शन मध्ये आहे मुशर्रफ वॉरियर्स. त्यांना माहित आहे की इथे पंचावरती प्रेशर टाकला, एखादी विकेट बहाल केली तर इथे मॅच मध्ये इन होऊ शकतो. कारण पहिलं षटक महत्वाचं राहिले गोलंदाजाचं. त्यानं अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि दरम्यान इकडे हा डॉट बॉल आलाय. 23 बॉल 42 ची गरज, 10.96 ची गरज आहे. फुल 2 वसूल. अर्ध्या डझन धावा या बॉल वरती बहाल केल्या गोलंदाजानं. कारण पहिला बॉल ऑफस्टंप ऑफ यॉर्कर आणि त्याच्यानंतर केलेली चुकीला माफी नाहीये. लाईट गेली आहे. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check.
हॅलो 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 आता समीकरण आहे 18 बॉल आणि 28 धावांचं, कारण 20 धावा लागल्या धाव फलकावरती. अनिकेत चांगली बॅटिंग करतोय, 2 बॉल 7 धावा. गोलंदाज रियाज, रियाज आलाय 18 मध्ये 28 ची गरज, 9.33. पहिला बॉल खेचून मारलाय, आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार. काय फटका आहे, अगदी ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन, पुढे सरसावला फलंदाज आणि त्याच्यानंतर खेचून दिलाय षटकार. सतरा बॉल 22 ची गरज आहे. अनिकेत पाटील, 17 बॉल 22 ची गरज आहे. ज्या अनिकेतनं 2 षटकं टाकली होती गोलंदाजी करत असताना, त्यानं केलेलं कमबॅक आता मुशर्रफ वॉरियर साठी त्रासदायक ठरतोय, कारण त्याची बॅटिंग अगदी भरपूर चांगली आहे. हा नवीन खेळाडू आलाय. नेक्स्ट बॉल, हो काय बॉल आहे, हाफ ट्रॅकर दिसत होता आणि फिरून खेळण्याचा प्रयत्न, थोडस स्टेप आउट झाला फलंदाज. त्याच कारण रियाजनं आपला गोलंदाजी मार्ग बदललाय, म्हणून हा बॉल चांगला आहे. जो त्याला अँगल मिळतोय की टप्पा पडल्यानंतर बाहेर बॉल काढण्यासाठी, तो योग्य आहे पंचांच्या उजव्या बाजूनं. फलंदाज एवढ्या जोरात बॅट, आपण तो गॅप शोधलाय, गॅप भरपूर मोठा, पलीकडे धावांचा नाही तोटा, मिळती 4. चौकार, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं 3 बॉल मध्ये 10 धावा या गोलंदाजावरती. आणि आता 30 धावा झाल्यात, म्हणजे आता 15 बॉल आणि 18 ची गरज आहे. सामना जवळजवळ खुला करतोय हा फलंदाज, त्याचं कारण गोलंदाजी थोडीशी खराब आहे. इथे प्रेशर आणि त्यातल्या त्यात वाईट बॉल. रियाज अन्सारी, गोलंदाजी चांगली करायची होती, परंतु सध्याच्या घडीला थोडस प्रेशर आहे. ॲज अ गोलंदाज म्हणून तुम्हाला डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी करावी लागेल, शांत डोक्यानं, कारण समोर असलेला ताकदवर फलंदाज जरी असला तरी त्याला आपण थांबवू शकतो, कारण त्याला एक डॉट बॉल काढलाय आपण. तुमच्याकडे व्हेरिएशन असायला हवं, यॉर्कर, शॉर्ट ऑफ लाईन, बाउन्सर. यस, ज्याची चर्चा करत होतो तो बॉल आलाय. हे बॉल असं तुम्हाला टाकणे गरजेचं आहे. फलंदाजाची रेंज तुम्हाला आधी ओळखायला हवी, की त्याचा बॉडी लँग्वेज कसा आहे, की तो कुठल्या बॉलला खेचून मारू शकतो, की कुठे त्याला आपण थांबवू शकतो. ही रेंज तुम्हाला ओळखता आली तर तुम्ही गोलंदाजीमध्ये चांगलं यश प्राप्त करू शकता. झिम्बाब्वे टीमने आज करून दाखवलं, ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला नमवलं. ती उगाच नाही, त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी ओळखली ऑस्ट्रेलियन लाईन आज या मॅच मध्ये कशी आहे. बॉडी लँग्वेज डिपेंड करते प्रत्येक मॅच मध्ये, की त्या फलंदाजाचा खेळ कसा असेल. हा नो बॉल, म्हणजे पुढचा बॉल फ्रीडचा असेल. आणि ट्विस्ट आहे. आता 14 बॉल 16ची गरज आहे, फ्रीड बॉल आहे, त्यामुळे लायसन आहे फलंदाजाकडे अनिकेत पाटीलकडे, की तुम्ही फक्त या बॉलवरती दोन्ही फलंदाज मिळून रनआउट होऊ शकता, अन्यथा तुम्हाला बाद दिलं जाणार नाही. त्यामुळं स्टेप आउट होईल का, की मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. त्याच पद्धतीनं बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे, फ्रीडच्या बॉलवरती चौकार. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता, फुलटॉस बॉल अन्सारीचा हा फ्रीडचा बॉल होता, परंतु त्या बॉलला चांगल्या पद्धतीनं वाईडी स्क्वेअर लेगला पाठवलं. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या उजव्या बाजूनं बॉल चौकार आलाय. आणि आता 8 मध्ये त्याने स्वतःनं बनवलं. 13 बॉल शिल्लक आणि 12ची गरज आहे. मुशर्रफ वॉरियर्स हा संघ थोडासा टेन्शन मध्ये आहे. त्याचे कारण की बॅटिंग करत असताना
अनिकेत पाटीलने टाकलेली 2 षटकं ती महत्वाची राहिली आणि 47 धावेवरती थांबवलं आणि तो आता बॅटिंगला आला, त्याला लवकर बाद करायचं सोडून आता त्याला धावा तो बनवतोय 8 बॉल 21. कारण त्याचं कारण असं आहे की तुम्हाला प्लेअर ऑफ द सिरीज साठी जी 2 व्हीलर बाईक आहे तिच्याकडे कदाचित अनिकेत पाटीलचं नजरा लागले असतील. कारण इथे जेवढा चांगला परफॉर्मन्स होईल तेवढा तो पुढे पॉइंट टेबल मध्ये पुढे सरकला जाईल. बॉल डाऊन द ग्राउंड आहे, फिल्डिंग चांगली आहे लॉंग ऑनच्या रिझनला. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी, परंतु 2 पूर्ण होतात आणि या 2च्या मदतीनं धाव पलकावरती लागतात. टोटल 38, 12 बॉल शिल्लक आणि 10ची गरज. या ओव्हरमध्ये 18 आल्यात. अन्सारीचं षटक महागडं राहिलंय कारण अन्सारीला हे षटक 8 ते 10 धावेपर्यंत थांबवायचं होतं, त्याने किमान 8 ते 10 धावा जास्त दिल्यात. 2 चौकार, 1 षटकार, 1 वाईट, 1 नो बॉल. हे लांब लचक षटक, कारण 6च्या जागी 8 बॉल पडले आणि तिथे 18 धावा लागल्यात. आता 12 मध्ये 10ची गरज आहे. 2 फटक्यांचं काम आहे कारण ज्या पद्धतीनं अनिकेत पाटील बॅटिंग करतोय मला नाही वाटत की शंकर गावंड त्याला स्ट्राईक देणार नाही, म्हणून देईल. कारण शंकर गावंड जरूर चांगला आहे परंतु सध्याच्या घडीला मला तरी वाटतं की असं अनिकेतकडे स्ट्राईक यायला हवी कारण तो सध्याच्या घडीला पुढे आहे. प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये त्याला जाण्याची संधी आहे भरपूर. कारण बबूल आहे त्यामुळं तो बिंदास्त आहे, परंतु आज शेवटचा तो एक मोठा प्रश्न आहे. कमिटी मेंबर आहे बबूल. बबूलला प्लेअर ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये राहिला तर कमिटी विचार करेल की यार बाईक कमिटीला दान करणार असा शब्द दिला आहे. मला कमिटीने आता जोर लावायला पाहिजे की बबूल 100च्या प्लस जायला पाहिजे. काय करायचं ते करा, नाही तर दुसरा कोण देणार नाही कमिटीला, तो घेऊनच जाईल. किमान 60 ते 70 हजार रुपयाची ते बाईक आहे, डायरेक्ट दान करणार आहे. करण्यासारखं मन आहे मी तर म्हणेल बबूचं, कारण करण्यासारखं दानशूर कोणीच नाही. त्यामुळं बबूलनं तो दानशूरपणा दाखवलाय. करेल की नाही कळेल तर रविवारी काय ते. चला आता 12 बॉल 10ची गरज आहे. अशी मजाक बंद. आता मॅच कडे आहोत. गोलंदाज कोण आहे? राजा आजा भाई, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. एक और चौकार आलाय. तोच फिल्डर आहे मला वाटतं मगाशी कॅच सोडली तो. एखाद्याची वेल खराब असली की सारखा बॉल त्याच्याकडे जातो. असं भारतीय संघामध्ये आशिष नेहराच्या सोबत व्हायचं. आता नाही येत ते. 11 बॉल 7ची गरज. अनिकेतला स्ट्राईक मिळेल का की शंकर दमकम आहे. शंकर मध्ये 6ची गरज आहे. वॉरियर्स टेन्शन मध्ये आहे की 11 बॉल 6 धावा. डिफेन्स कशा करतील? गोलंदाज राजा. एक राजला आपण पाहिलं त्याने 4 बॉल 4 विकेट घेतल्यात. ओ दांडी गुल. कहाणी में ट्विस्ट येईल का? कारण राजा हा डाव्या हाताचा गोलंदाज, स्पिन अटॅक आहे, त्यामुळं अनिकेत जो स्ट्राईकला येत नाही तोपर्यंत संधी आहे मुशर्रफ वॉरियर्स कडे की या टीमला आता थांबू शकतो. अजून 4 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. एक चौकार आलाय परंतु अजून 10 मध्ये 6. त्यापेक्षा हे 4 बॉल किती महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. कारण अनिकेत आहे तोपर्यंत मॅच जिंकणं अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे याच्यामध्ये हा रेकॉर्ड सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल का? आज सकाळच्या सत्रामध्ये 4 बॉल 4 विकेट पाहिलेत. 3 बॉल 3 षटकार नाही पाहायला मिळालेत. आपलं इथे डिफेन्स होऊ शकतात का या दावा? नवीन फलंदाज आदित्य रातोरी. आदित्य रातोरी आलाय, परंतु आता मला नाही वाटत सामना थांबेल कारण डाव्या हाताचा फलंदाज आहे, म्हणजे बॉल त्याच्या बॅट वरती चढण्याची शक्यता जास्त आहे. फिल्डिंग सजवली आहे. गोलंदाज तयार आहे.
2 फिल्डर मागे आहेत. ओ कमालीचा बॉल आहे. काय बॉल टाकलाय सर. नाहीये राजा, फक्त नावानेच राजा नाहीये, तो त्याच्या शैलीमध्ये पण तेवढाच राजाशाहीमध्ये गोलंदाजी करतोय. कारण इथे बॉल असं वाटलं होतं की लेग ब्रेक म्हणजे डाव्या हाताच्या फलंदाजाला आतमध्ये येईल, परंतु बाहेर काढलाय त्यानं. हो इथे हलक्या हातानं बॅक टू द बॉलर. धाव नाहीये. अभी भी शेर जिंदा आहे. मुकाबला अभी भी जिंदा आहे असं म्हणू शकतो. सामना अजून संपला नाहीये, कारण राजा म्हणतोय की मी शर्यत अजून जिंकलो नाहीये. त्यामुळं मुशर्रफ वॉरियर्स च्या अपेक्षा आता वाढत चाललं. 8 बॉल 6ची गरज. हो इथे खोला टाकला बॉल नाहीये. इथे धाव नाहीये. 3 डॉट बॉल. क्या बात है. आता प्रेशर वाढला अनिकेत पाटील वरती. 4 डॉट बॉल. बॉल आता शिल्लक आहेत 7 बॉल 6ची गरज. म्हणजे एकच बॉल आहे आता. सिंगल नाही घेणार, कारण अनिकेतला माहित आहे इथे मोठा फटका मार तरी आता स्वतःची विकेट फेक तरी. विकेट तर आहे आणि डॉट बॉल. 6 बॉल 6ची गरज. सामना होता कुठे आणि हणलाय कुठे. 12 मध्ये 10ची गरज होती, त्याच्यानंतर आता 6 बॉल 6ची गरज. सामन्याचं टर्निंग षटक राजानं टाकलाय आणि इथे मुशर्रफ वॉरियर्सला या मॅच मध्ये जणू काय आणून ठेवलंय. जर येणाऱ्या बॉल वरती अनिकेतची विकेट मिळाली तर डेफिनेटली मुशर्रफ वॉरियर्स या मॅच मध्ये पकड निर्माण करेल. परंतु गोलंदाज कोण असेल. स्पिन अटॅक, मीडियम फास्ट, कुठला गोलंदाज वापरला जाईल. कदा चांगला गोलंदाज, परंतु ते चौथा गोलंदाज कोण असेल. लकी आलाय नवीन फलंदाज. त्यामुळे अनिकेत स्ट्रायकर एंडला, परंतु बॉलर कोण आहे. षटक कोण टाकणार. एवढी चर्चा केल्यानंतर मागच्या मॅच मध्ये पण आपण पाहिलं होतं की एवढी चर्चा झाली आणि पहिल्या बॉलला सामना संपला होता. कारण इथे 6 धावा आहेत. एवढी चर्चा झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती मॅच संपेल का. कारण ज्याच्या हातामध्ये बॉल दिलाय एक्झॅक्टली त्याच्या मनामध्ये काय, तो बॉल कसा टाकेल. गोलंदाज मयूर देशपांडे देशमाने, परंतु तो मानेल का आता. अनिकेतला थांबवेल का. आणि डॉक्टर आहेत, म्हणजे आता इथे चांगले सलाईन लावावंच लागेल. आता उपचार कसा होणार आहे. हा, परंतु आता ढोस कशा पद्धतीचा असेल आणि किती प्रमाणाचा. आता लिमिट आहे की 6 मध्ये 6 वाचवायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला विकेट शिवाय पर्याय नाहीये. शेवटच्या बॉलवरती सुद्धा मॅच संपू शकते. परंतु आता काय घडणार या मॅच मध्ये. सामना होता कुठे आणि अक्षरशः आलाय कुठे. 10ची गरज होती 12 बॉल मध्ये आणि तो सामना 6 बॉल 6. काय चाललंय डॉक्टर. चला सामन्याला सुरुवात करा बाबा. त्याच्याकडे डॉक्टर आहे म्हणजे तो सुरक्षितच आहे. डॉक्टर गेंदबाजी गोलंदाजी करणार बाबा. टाका एकदाशी बॉल. 6 बॉल 6ची गरज. आता बघूया आपण पुढचं समीकरण काय होईल. हो काय बॉल आहे. क्या बात. लेग ब्रेक. अनिकेत साठी हा तोफाच होता मी म्हणेल. जर जाग्यावरती राहिला असता तर सरळ बॅटनं बॉल आला असता. परंतु अनिकेतला माहित आहे सरळ बॅटनं खेळणं थोडी रिक्स आहे. लॉंग ऑफ आहे, तिकडे चान्सेस वाढतात. चान्सेस वाढतील. 5 बॉल 6ची गरज. ओ कॅचची संधी. कॉटन बॉलची विकेट. यस विकेट.
व्हॅल्युबल विकेट. अनिकेतचीच विकेट मिळाली आहे आणि आता मुशर्रफ वॉरियर्स डगआउट टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करते गोलंदाजाचा. आणि इकडे तुम्ही रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता भाई, ये मंच का डॉक्टर है तो ये इलाज अच्छी तरीके से ही करेगा. उसे मालूम है कि भाई इस कोरोना के ऊपर वैक्सीन कौन सी देनी है, ऐसे में एक गलती नहीं करेगा भाई. 2 बॉल त्याच्यामध्ये 0 धाव संख्या आणि 1 विकेट. अनिकेत पाटील 11 बॉल 23, चांगलं योगदान आहे, परंतु सामना फिनिश करू शकला नाहीये. त्या धावा टीमच्या विजयाच्या श्रेयामध्ये दिल्या जातील का? बॉल अगदी चांगला होता आणि डॉक्टरांनी झेल टिपलाय, त्यामुळं प्रेशर कारण का मागच्या ओव्हर मध्ये झालं, तिथे स्ट्राईक येणं गरजेचं होते. आता 4 बॉल 6 ची गरज आणि विमल पटेल सस्पेंस येते. दाने दाने में केशर का स्वाद, दाने दाने में केशर का स्वाद है. विमल पहिली बॉल चांगला बॉल, रनआउटची विकेट. विकेट कीपर चुकी, विकेट कीपर चुकी करतोय मित्र मळे, कारण इथे रनआउटची विकेट होती. त्याला चांगलं माहित आहे बॅकअप भरपूर लांब आहे, 1च्या जागी 2 झालेस, परंतु यस आता लकीनं धूळ पहिले बबलो की हवा कुठे, याचा अर्थ मागे फिरून मारेल की काय. 3 बॉल 5, 3 बॉल 5. मयूर देशमाने ये किसी को न माने. रिवर्स, अरे व्हाट अ शॉट, काय फटका आहे. ही चालाकी होती लकीची, असं नाही हवा पाहिली कुठे आणि त्या बॅटनं हा स्ट्रोक टाकलाय. थोडा स्पीडअप असू द्या, कारण पुढचा एक सामना आहे अजून रिप्ले ऍक्शन मध्ये. ज्या दिशेला बॉल होता ना तिकडेच पाठवलाय, जा बाबा तिकडे, तिकडे चौकार मिळालाय. आता 2 बॉल आणि 1ची गरज, कंपल्सरी चेसिंग, कारण अजून एक सामना आहे. चला मुशर्रफ वॉरियर्स थोडं स्पीडअप करा, शेवटचा सामना अजून बॅलन्स आहे. संध्याकाळची गारगार हवा, त्यातले त्यात शुक्रवार आणि दुपारी व्हेज खाला आम्ही. संध्याकाळचा टाइम आहे, पटापट ऍसिडिटी झाली, आमचा टाइम झाला आता. 2 बॉल 1ची गरज, मॅच भरपूर रंगत आहे. मयूर देशमाने किसी को न माने, फुलटॉस बॉल. ओ इथे सामना संपलाय. या बॉल वरती विजयाचा चौकार लकी खानच्या माध्यमातून आलाय आणि इथे त्र्यंबक शेठ जोमा ठाकूर क्रिकेट क्लब संघाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन आणि हार्ड लक मुशर्रफ वॉरियर्स. चला बॉल द्या, बॉल जमा करा कमिटीकडे. समाधान बॉल द्या, समाधान बॉल द्या. नाही देणार, यस दुसऱ्याने घेतला काय हरकत, बॉल द्या. चला आता मॅच समरी पाहू शकता. अनिकेत पाटील मोठं योगदान आहे, कारण 2 षटक 6 धावा 3 विकेट.